आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील साहेब आहेत. ते आज फलटण दौऱ्यावर आहेत. साहेब काय सांगाल, राज्यात मोठ्या प्रमाणावर दौरे सुरू आहेत. आज फलटणमध्ये आला आहे, काय भूमिका असेल 29 तारखेची? 29 तारखेसाठी सर्व मराठा समाज आता तुमच्याकडे बघतो की नेमकं काय पुढचं हे असतं? नाही, खूप लयच मराठी येणार आहेत मुंबईत. कारण पश्चिम महाराष्ट्रानं असं सिद्ध झालं आहे आता. पश्चिम महाराष्ट्र जर एवढ्या ताकदीने येणार आहे तर मराठवाडा तर खूपच ताकदीने येतो. विदर्भसुद्धा, कारण त्यांना जरी आरक्षण असलं तरी आमच्या मदतीला विदर्भ आणि खानदेश हमेशा धावून येतो. हमेशा कौतुक करावं लागतं आम्हाला आणि करावंसंही वाटतं की त्यांना आरक्षण असूनसुद्धा खानदेश आणि विदर्भ पूर्ण क्षमतेनं मराठा समाजाच्या लढ्यात कायम उभा आहे. आणि बाकीच्याचा तर विचारच नाही. आता मी काल 4 दिवस झाले पश्चिम महाराष्ट्रात, इतके लोक येणार आहेत ना मुंबईत. अशी लाट, असा जनसागर पुन्हा कधी बघितला नसेल. मराठ्याला स्वतः बघणार आहेत का आपण इतके आहेत. जगाला पुन्हा एकदा हे मराठे महाराष्ट्राकडे 100% 29 ऑगस्टला बघायला लावणार. मराठ्यांनी आता नवीन घोषणा दिली, एक घर एक गाडी मुंबईला घ्यायची. म्हणजे तुमच्याकडे मोटरसायकल असेल तरी घ्यायची, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, टेम्पो असेल, ट्रक असेल, काय जे असेल, रिक्षा असेल, घ्यायचं. एवढ्या वेळेस सगळ्या क्षेत्रातले लोक आमचे, म्हणजे व्यावसायिक असो, कर्मचारी असो, ते डॉक्टर, शिक्षक, मास्तर जे काय असतील, वकील, पुरे इंजिनियर, ते जेवढे कर्मचारी वर्ग आहे, मग ते वेस्टचा ड्रायव्हर असू द्या, ते कंडक्टर असू द्या, माथाडी कामगार असू द्या, डबेवाला असू द्या, कंपन्यात कामं करणारे असू द्या, सगळेचे सगळे लोक, शेतकरी मराठ्यांसह राजकारणी मराठ्यांपासून अख्खेचे अख्खे एवढे वेळेस मुंबईला जाणार आहेत. कारण आम्हाला मराठ्याच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन 100% गुलाल टाकायचा. पण आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच. आता बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील आणि मराठी समाज हा मागं पडल्याचं पाहायला मिळतोय. अनेक टीका होत आहेत की मराठा समाज मागं पडला, मनोज जरांगेचं आंदोलनाची दिशा बदलली आहे, अनेक राजकारण त्यात आलं आहे. तो बापाला नाही तर आजाला पाठवा म्हणा, मराठी किती आहेत बघायला. सकाळपासून मग फेस पाडा लोकाला भेटू 10 वाजल्यापासून उभा आहे मी, आता 12 वाजले, आणखीन लोक आठवत नाहीत. आणि मीडिया पुढं बोलणं एवढं सोपं आहे की मी रोज तेच सांगतो. मीडिया जर म्हणलं लई गर्दी आहे, मग ती चिरफाड करीत असते. त्यामुळं मी कधी मीडियाला खोटं बोललं नाही. आणि मीडियाच्या बांधवाला राज्यातल्या माहिती आपण प्रामाणिक जे खरं आहे ते सांगतो. काल त्या शिरोळला, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 20 मिनटं आधी फक्त कळालं होतं त्यांना, फक्त 20 मिनटं आधी मी थांबणार आहे. 7,000पेक्षा जास्त लोक असतील भाऊ. ही जर परिस्थिती महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात, तर इतके लोक येणार आहेत त्याच्यावर. कारण भातावरूनच कळतं सगळा भात शिजला नाही, काही शेतावूनच सगळा चिवडायची काही गरज नाही. आता मी मायनीला रात्री थांबलो होतो, त्या दहीवडीला थांबलो होतो. ते चालताचे खेळ आहेत. जर इतके लोक येऊ शकतात, आता तुमच्याकडे तर मला वाटतं त्या मायनीचा आणि दहीवडीचा खूप व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इतक्या रात्री इतके लोक होते. याच्यावरून कळतं की मराठे पश्चिम महाराष्ट्रातले आज राज्य पूर्ण यांनी ढवळून काढलं. पश्चिम महाराष्ट्रातून एवढे लोक येणार आहेत आणि इतक्या बैठका मोठ्याल्या होत्यात म्हणल्यावर ही काय बैठक नाही, एकही बैठक नाही. आम्ही गाठीभेटी प्रत्यक्ष घेतोय, संवाद प्रत्येकाशी करतोय. हे सभा नाही, बैठक नाही, काय नाही. कारण प्रत्यक्ष लोकांपर्यंत जातो. याच्यात जर इतके लोक आहेत तर मुंबईत अवघड आहे. तुम्हाला सांगतो पहिल्यापेक्षा 5 पट मराठे घुसणार आहेत. आता एक घरी एक गाडी म्हणल्यावर आम्हाला आता तुम्हाला आता काय सांगावं, आता प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आहे, प्रत्येकाच्या तिथं वाहन आहेत. आता मुंबईत जायचंच कसं? 100 किलोमीटर मुंबईच्याच बाहेर लोक राहून आहेत. पण मराठ्यांनी ताकद स्वतःच्या लेकरासाठी दाखवा. मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे, इज्जतीचा प्रश्न आहे. शान मराठ्यांची कमी होऊ द्यायची नाही. साहेब, तुम्ही आत्ता म्हणला की ओबीसी समाजातून मी आरक्षण मागणार, पण मुख्यमंत्री ओबीसी समाजाकडून आत्ता त्यांनी हे केलं. लयच येडं आहे राहू दे देवेंद्र फडणवीस, खरंच येडं आहे. आम्ही लय शान समजायचो त्याला. कारण मराठ्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही. मराठ्यात जीवर सत्तेत आला आणि आता काय म्हणताय की मी हक्कासाठी लढणार, ओबीसीसाठी लढणार, ओबीसीचा हक्क आणि मराठ्यासाठी नाही लढणार. काय भाजपाचा देवारा करून ठेवशील? बरं झालं बरं की म्हणला ना, आमच्यासाठी लई चांगलं झालं. खरं सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी एवढं चांगलं झालं, सत्ताधाऱ्यात असणारे मराठ्यांचे डोळे तरी उघडते की हे आपल्या लेकरासाठी नाही म्हणतोय. लेकराला औषध पाजायला निघाला, येऊ मुंडक्यावर पाय द्यायला लागला. मराठ्यांचे अस्तित्व खराब करायला निघाला, मराठ्यांचं भविष्य खलास करतं. आमचे पोरंबाळं मोठे होऊ नये ही त्याच्या पोटातलं व्होटावर आलं. हे मराठ्यांसाठी खूप चांगलं झालेलं. देव करतो ते बऱ्यासाठी करतो. कारण ज्याच्या पोटात घाण असती द्वेषाची, मराठ्यांच्या विषय आकाशाची, ती बरबटलेली घाण विचार त्याच्या पोटातले व्होटावर आले आणि मराठे जागे झाले. बघा मराठ्यांनो, काय खोटं बोलतो मी? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विचारतो, काय खोटं बोलतो मी? काय खोटं बोलतोय मी? तो तोंडाने म्हणलाय.
देवेंद्र फडणवीस तोंडाने म्हणलाय की मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी नाही लढणार असं म्हणलाय. करा मतदान, करा प्रचार त्याचा, घ्या वाटोळ करून, मारा कापा पोरं स्वतःचे स्वतः, तुम्ही करा बरबाद, पोराला घेऊन द्या फाशी, पोराला हुकू द्या एका टक्क्यावर, काही लाज वाटून देऊ नका. आता सत्ताधाऱ्यात असणारे सगळ्या मराठी लाज वाटून देऊ नका. तुमचं पोरगं कधी कलेक्टर होऊ नये, IPS IAS दर्जाचा अधिकारी होऊ नये, तहसीलदार होऊ नये, PSI होऊ नये, बघा स्वप्न आणि हिंडा नेत्याच्या मागं. रास रोज छातीत ठोकून म्हणलाय देवेंद्र फडणवीस, मराठ्याच्या नाकावर टिचून म्हणलाय मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार, मराठ्यांसाठी नाही लढणार. करा मतदान, हिंडा त्याच्या मागं, द्या फासावर पोरं, सोळावर न्या, मराठ्यांच्या पोरं सोळावर न्या. काय खोटं बोलतो मराठी हो मी, आता तरी डोळे उघडा. बरं झालं त्याचं पोटातलं वटावर आलं. साहेब, ओबीसी समाजातून तुम्ही जर आरक्षण मागताय तर ते कोणत्या प्लॅनमधून मागताय, आणि सरकार जर ओबीसीच्या बाजूने उभं राहिलं तर आपलं आरक्षण कसं टिकणार? अरे घेणार, आरक्षणच घेणार. तो कसं काय नाही घेणार? ओबीसी मराठा आणि कुणबी एक आहे. इथं का पेंड आहे काय? 40-50 वर्ष झाले आमच्या 5-5, 10-10 पिढ्या बरबाद केल्यात. लेकरांचं वाटोळं व्हायला लागले. आम्हाला आमची जात महत्त्वाची, आमचे लेकरं महत्त्वाचे आहेत. कसं काय देत नाही? म्हणा मी याच्या कोण उभा राहतो, कोणाकोण उभा राहायचं राय, चल बघा आरक्षण घेतो का रे, याच्या कोण उभा राहतो, त्याच्या कोण उभा राहतो. करा मतदान मराठी हो, करा मतदान कणाकण, आणा निवडून त्याला, म्हणजे गोळ्या घालीन तुमच्या पोरायला त्यो. आणि तुम्हाला लई शान आहे त्याच्यातच, स्वतःचा लेकरू पोटचा गोळा मिळाला तरी चालतो, पण नेता पाहिजे ना तुम्हाला. उघडा डोळे आता तरी असले शान येतं. तुमच्या छातीवर ठोकून सांगितलं त्यांनी मी ओबीसीसाठी लढणार आहे, मराठीसाठी लढणार नाही. चूक बोलतो काय? बघा जरा TV आहे. साहेब, आता जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांना अडचणीत त्यांचे मंत्री येताना पाहायला मिळतात. पण भाजपमधले जे मंत्री जर असते अडचणीत, तरी पण त्यांच्या बाजूने ते उभे राहिले जातात. नाही अडचणीत आणत नाही. अजितदादाचे नाही, शिंदे साहेबाचे नाही, ते आणतंय. इतकं चाठळ आहे ते आणतंय अडचणी. याचा एकदा मंत्री झाला ते शिंदेचं एकदा आणतंय, एकदा लगेच त्या अजित पवारचं आणतंय. हमेशा खुट्या घालतंय ती. त्याला ती खोडच आहे. बटिंगिंग कटिंग म्हणतंय. आता ओबीसीचं मराठीचं भांडणं लावून देणं. आता कानं फुकेले ना गोव्याला नेऊन तिकडं समुद्रात हिंडून आणले दिसतात. आता ये नाही पैसा जनतेचा आहे, नाश्त्याला दिसतोय तिकडं. आता धांगाट धिंगा केला 2-3 दिवस, येईन तिकडे नेल ते तुमच्या संघ म्हणलं. आता ओबीसीचं मराठीची दंगली लावी, दंगल झाली ना, देवेंद्र फडणवीसच जबाबदार राहणार आहे. आता जर का ओबीसीचं मराठीचं कुठं काय झालं की देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे, त्याला दुसरा कोणी जबाबदार नसणार आहे. आणि याच्यामुळं, या देवेंद्र फडणवीसमुळं पुरं भाजप गोत्यात आणलं. यांनी अशा पार्ट्या केल्यात, मुसलमान एकीकडं, दलित एकीकडं, मराठी एकीकडं, ओबीसी एकीकडे हिंदू म्हणतो, एकदा म्हणतो जय श्रीराम, एकदा म्हणतो मा ओबीसीचं रक्त आहे, एकदा म्हणतो बा हिंदूचं रक्त आहे. तो रक्तच कोणाचं हे कळा ना आम्हाला. आज तर काल तर वेगळाच नारा दिलाय. अरे हे असले कशाला फुटा पाडतो लोकात? सगळं भाजप संपून बसतील. आणि जर का आता ओबीसीचं कानं भरले असले, त्यांचे जर माथे भडकेले असले, तर दंगल भडकाला जबाबदार देवेंद्र फडणवीस तू स्वतः आहे. आणि तुझ्यामुळं देशातलं सरकार नरेंद्र मोदीसुद्धा अडचणीत येणार, फक्त तो एकट्यामुळं. मोदी साहेबसुद्धा अडचणीत आणणार, म्हणजे आणणार तू. आणि बघूच तू कसं आरक्षण देत नाहीत. बघतोच आता 19ला आम्ही मराठी, तू कसं काय देत नाही. एकंदरीत जर बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जर मोठा वाद निर्माण झाला तर याचं सर्वस्व जबाबदार हे मुख्यमंत्री फडणवीस असतील, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.